2029 मध्ये मुख्यमंत्री पदाच्या अडीच वर्षाच्या फॉर्म्युल्यावरून महाराष्ट्राचं राजकारण हे अक्षरशः ढवळून निघालं होतं। उद्धव ठाकरे म्हणत होते की भाजप सोबत मुख्यमंत्री पद हे अडीच वर्षांचं ठरलं होतं। त्या दाव्यामुळे भाजप आणि शिवसेनेचं नातं हे तुटलं आणि पुढे महाराष्ट्रात सत्तेची समीकरणच ही पार बदलून गेली। आता पुन्हा एकदा 2026 मध्ये 2.5 वर्ष आणि 1.25 वर्ष या शब्दांची चर्चा सुरू झाली आहे। पण यावेळी विषय मुख्यमंत्री पदाचा नाहीये तर मुंबईच्या महापौर पदाचा आहे आणि दावा करणारे आहेत एकनाथ शिंदे। पण महापौर पदाचा संपूर्ण खेळ हा संख्याबळांवर बहुमतावर आधारित आहे। या व्हिडिओमध्ये आपण हेच जाणून घेणार आहोत की नेमकं बैठकीत त्यावेळी काय ठरलं, संख्याबळ काय दर्शवतात, शिवसेनेला महापौर पद मिळणार का, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी याबाबत काय चर्चा झाली होती आणि महायुतीचा हा फॉर्म्युला नेमका कसा आहे, सगळं काही सविस्तर जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि अजूनही आमच्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच करा। नमस्कार, मी सेजल तांबे आणि तुम्ही पाहत आहात प्राइम टाइम महाराष्ट्र। सगळ्यात आधी मुंबई महापालिका ही महाराष्ट्राच्या राजकारणातील एक अत्यंत महत्त्वाची संस्था मानली जाते। त्यामुळे महापालिकेची सत्ता आणि विशेषतः महापौर पदाला एक मोठं असं राजकीय महत्त्व आहे। याच कारणामुळे महायुतीमध्ये महापौर पद कोणाकडे राहणार, कोणाकडे जाणार याबाबत सुरुवातीपासूनच उत्सुकता होती। आता या चर्चेला सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एकनाथ शिंदे यांच्या वक्तव्यामुळे स्पष्ट अशी दिशा मिळाली आहे। सूत्रांकडून अशी माहिती मिळते की महापालिका निवडणुकीनंतर सत्ता स्थापन करताना शिंदेंनी थेट सांगितलं होतं की सध्याचा भाजपचा 2.5 वर्षांचा कार्यकाळ संपल्यानंतर पुढील 1.25 वर्ष महापौर पद शिवसेनेकडे असेल आणि त्यानंतर पुन्हा 1.25 वर्ष हे भाजपकडे जाईल। विशेष म्हणजे देवेंद्र फडणवीस यांच्याशी याबाबत आपली चर्चा देखील झाल्याचं शिंदेंनी म्हटलं होतं। पण इथे गोष्ट फक्त शिंदेंना महापौर पद मिळणार की नाही एवढीच नाहीये, तर मुंबई महापालिकेचं संपूर्ण संख्याबळ आहे। कारण भाजप आणि शिंदे यांच्याकडे मिळून बहुमत आहे। त्यामुळे जर उद्या भाजप शिंदे यांच्यात काही भिनसलं गेलं तर भाजप समोर युबीटीचा म्हणजेच उद्धव ठाकरेंच्या पक्षाचा पर्याय हा उभा राहू शकतो का, हाच या संपूर्ण राजकीय खेळातील सगळ्यात मोठा प्रश्न आहे। सगळ्यात आधी मुंबई महापालिकेचं गणित थोडक्यात समजून घेऊया। 227 सदस्यांच्या मुंबई महापालिकेत बहुमतासाठी 114 जागांची गरज आहे। 2026च्या निवडणुकीत भाजपला तब्बल 89 जागा या मिळाल्या आणि तो सभागृहातील एक सर्वात मोठा पक्ष ठरला। एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला 29 जागा मिळाल्या, म्हणजेच भाजप आणि शिंदे शिवसेना एकत्र आले की त्यांचं संख्याबळ हे 118 होतं। म्हणजेच बहुमताच्या 114 या आकड्यापेक्षा 4 जागा जास्त। याच संख्याबळाच्या जोरावर महायुतीने मुंबईत महापालिकेत सत्ता मिळवली। पण इथे एक बारकासा मात्र अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे, तो म्हणजे 118 हे भाजपचं नाही तर भाजप आणि शिंदे सेनेचं मिळून संख्याबळ आहे। भाजपकडे एकट्याने 89 जागा आहेत। त्यामुळे भाजप हा सर्वात मोठा पक्ष असला तरी सत्ता टिकवण्यासाठी शिंदेंच्या 29 नगरसेवकांचं महत्त्व या ठिकाणी प्रचंड आहे। पण जर पुढे जाऊन भाजपने शिंदेंना स्पष्ट सांगितलं की आम्हाला हे पद द्यायचं नाहीये, तर त्या पद्धतीने केंद्रामध्ये किंवा राज्यामध्ये अथवा महामंडळ वाटपांमध्ये वाटाघाटी ही करावी लागेल। कारण अजून देखील महामंडळाचं वाटप हे देखील बाकी आहे। सध्या भाजपच्या रितू तावडे या मुंबईच्या महापौर आहेत आणि शिंदे गटाचे संजय घाडी हे उपमहापौर आहेत। रितू तावडे यांची महापौर म्हणून निवड झाल्यानंतर मुंबईच्या राजकारणात एक मोठा असा बदल झाला। कारण अनेक दशकांनंतर भाजपला मुंबईच्या महापौर पदावरती स्थान मिळालं होतं। आता शिंदेंचा पक्ष या संपूर्ण सत्ता कारणामध्ये नाराज होऊ नये म्हणून त्यांना देखील उपमहापौर पद हे देण्यात आलंय। पण इतक्या दशकांनंतर भाजपला ही जी सत्ता मिळाली आहे त्याचं इतकं महत्त्वाचं पद ते सहज सोडू शकतील का, हा सगळ्यात मोठा या ठिकाणी प्रश्न आहे। आता पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे एकनाथ शिंदेंचा, आणि इथेच त्यांनी आपली भूमिका ही स्पष्ट केली होती। महापालिका निवडणुकीनंतर जेव्हा बैठक झाली त्यावेळी शिंदेंच्या म्हणण्यानुसार भाजपचा सध्याचा 2.5 वर्षाचा टप्पा पूर्ण झाल्यानंतर पुढील 1.25 वर्ष हे शिवसेना महापौर असेल आणि त्यानंतर उरलेल्या 1.25 वर्षासाठी पुन्हा एकदा भाजपकडे पद जाईल। शिंदेंनी त्यावेळी सांगितलं होतं की या व्यवस्थेबाबत देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा देखील झाली असून महायुतीच्या समन्वय समितीतील शिवसेनेला एक आश्वासन देण्यात आलं होतं भाजपकडून। पण आता भाजपच्या बाजूने विचार केला जर आपण तर प्रश्न अगदी साधा आहे। भाजपकडे 89 जागा असताना त्यांनी शिंदेंना महापौर पद का द्यावं? कारण भाजप हा मुंबई महापालिकेतील एक सर्वात मोठा असा पक्ष आहे
89 जागा ही मोठी ताकद आहे, मात्र त्याच वेळी दुसरं वास्तवही आहे, कारण 89 हा बहुमताचा आकडा नाहीये. बहुमतासाठी 114 जागा लागतात. म्हणजेच भाजपला एकट्याने सत्ता चालवण्यासाठी अजून 25 जागांची गरज आहे, आवश्यकता आहे. आणि या 25 जागा कुठून आणायच्या हा प्रश्न जर महापौर पद द्यायचं नसेल तर महत्त्वाचा ठरतो. सध्या शिंदेंच्या 29 जागा भाजप सोबत आहेत, त्यामुळे दोन्ही पक्षांचं सरकार सहज टिकतं आहे. पण उद्या दोन्ही पक्षांमध्ये मतभेद झालाच तर भाजपला काहीतरी दुसरा मार्ग, दुसरा ऑप्शन हा शोधावा लागू शकतो. आता ते दोन ऑप्शन कोणते आहेत, तर एक नगरसेवक फोडणं किंवा पुन्हा एकदा ठाकरेंना जवळ करणं. आता तुम्ही म्हणाल ठाकरे कसे जवळ येतील? इतकं राजकारण टोकावर गेलेलं असताना भाजप सोबत ठाकरे कसे जवळ येतील? तर आपल्याला हे नाकारून चालणार नाही. जेव्हा चंद्रपूर महापालिकेमध्ये काँग्रेसने भाजप बरोबर हात मिळवणी करण्याचा प्रयत्न केला होता आणि त्यावेळी त्या ठिकाणी ते जिंकून आले होते. म्हणजे जर असं घडू शकतं, काँग्रेस सोबत हात मिळवणी होऊ शकते, तर ठाकरे का जवळ येऊ शकत नाही? इथे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना युबीटीचा आकडा जर आपण पाहिला तर संपूर्ण चित्र हे आणखीन रंजक होतं. युबीटीला मुंबईत 65 जागा मिळाल्या आहेत. म्हणजेच भाजप नंतर सभागृहातील सर्वात मोठा गट हा युबीटीचा उद्धव ठाकरेंचा आहे. भाजप 89, युबीटी 65, शिंदे शिवसेना 29 आणि काँग्रेस 24 हे 4 आकडे मुंबईच्या पुढच्या राजकारणासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. यामध्ये भाजप आणि शिंदे एकत्र असताना 118 जागा होतात, म्हणजे बहुमत आहे. पण जर कधी भाजप आणि शिंदे वेगळे झाले तर भाजपचा 89 हा आकडा अचानक कमकुवत होतो. अशा वेळी भाजपला इतर नगरसेवकांची गरज भासू शकते आणि इथेच युबीटीचा 65 जागांचा आकडा हा राजकीय दृष्ट्या महत्त्वाचा ठरतो. म्हणूनच आता एक प्रश्न निर्माण होतो, जर भाजप आणि शिंदे यांच्यात महापौर पदावरून मतभेद झाले पुढे जाऊन तर भाजप युबीटीकडे पाहू शकतो का? अर्थात हा सध्या केवळ एक राजकीय अंदाज आहे जो आपण पाळतोय. भाजप आणि उद्धव ठाकरे यांच्या युबीटीमध्ये गेल्या काही वर्षात मोठा संघर्ष झालाय. दोन्ही पक्षांचं राजकीय नातं हे अत्यंत तणावाचं राहिलं गेलंय. त्यामुळे उद्या भाजप आणि युबीटी एकत्र येतील असं आज ठामपणे म्हणता येणार नाही. पण राजकारणात आकड्यांचं गणित कधी कधी जुन्या वैरापेक्षा देखील मोठं ठरतं आणि मुंबईसारख्या महत्त्वाच्या महापालिकेत सत्ता टिकवण्याचा प्रयत्न आला तर प्रत्येक पर्यायाचा विचार हा होऊ शकतो. आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडे जर आपण या ठिकाणी पाहिलं आकड्यांवरून तर मुंबई महापालिकेत त्यांच्याकडे फक्त 3 नगरसेवक आहेत. म्हणजे हे मोजणीमध्ये पण येत नाहीत, तर ते तर बाहेरच राहिले. मात्र यात आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे शिंदेंची स्वतःची राजकीय ताकद. या सगळ्यात जर आपण पाहिलं तर मुंबई महापालिकेत 29 जागा मिळाल्या असल्या शिंदेंना, तरी महाराष्ट्राच्या एकूण राजकारणात शिंदे यांचं वजन त्यापेक्षा मोठं आहे. शिंदेंचं जर आपण राजकीय बळ पाहतो महाराष्ट्रामध्ये तर त्यांनी ठाकरेंचे खासदार फोडल्यानंतर सर्वाधिक खासदार असणारा महाराष्ट्रातला हा पक्ष एकनाथ शिंदेंचा झालेला आहे. म्हणायला गेलं तर त्यांचा दिल्लीतील देखील एक दबाव आहे. पण वरिष्ठांवरती खासदारांच्या माध्यमातून किंवा आमदारांची जी संख्या महाराष्ट्रामध्ये आहे या सगळ्या माध्यमातून महापौर पद मागून भाजपवरती दबाव आणण्याचा एक टॅक्टिक्स आहे का? केंद्राकडून या संपूर्ण प्रकरणानंतर त्यांच्याबरोबर चर्चा करून मुंबई महापौर मागण्याचा हा कोणता तरी राजकीय एकनाथ शिंदे यांचा डाव साधण्याचा प्रयत्न होतोय का? हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दरम्यान उद्धव ठाकरे गटाकडून शिंदेंच्या या दाव्यावर टीका होणं स्वाभाविक आहे. याच सगळ्या संदर्भात या जे महापौर पदाबाबत शिंदेंनी जी मागणी केली होती या संदर्भात आज खासदार संजय राऊत यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिली आहे, टोमणा मारलाय. त्यांनी असं म्हटलंय की मिंदे गटाचा जो इतिहास आहे तो सत्ता विकत घेण्यासंदर्भात ते बदनाम आहेत. आता 1.25 वर्षाचं महापौर पद विकत घेण्यासाठी त्यांनी 125 कोटी मोजले दिल्लीला की 1,25,000 कोटी मोजले त्याची माहिती मी घेतोच आहे. पण मुंबईचा महापौर पद सुद्धा हा किती खोक्यात ते विकत घेतायत दिल्लीतून याची माहिती लवकरच आपल्यापर्यंत येईल असं संजय राऊत या ठिकाणी टोमणा मारलाय. आता हा आरोप म्हणून जर पाहिला तर ती वेगळी गोष्ट आहे. त्यांनी त्यांच्या पद्धतीने तो आरोप लगावलाय. म्हणूनच या संपूर्ण प्रकरणाकडे फक्त शिंदे महापौर होणार किंवा भाजप महापौर ठेवणार इतक्या पुरता पाहू शकणार नाहीत. खरी गोष्ट आकड्यांवर आधारित आहे आणि म्हणूनच आता मुंबईचा महापौर कोण होणार हा खरा प्रश्न आहे. भाजप आणि शिंदे यांचं नातं पुढील 2.5 वर्षात किती मजबूत राहणार? शिंदेंना दिलेला शब्द भाजप पाळणार का? जर दोन्ही पक्षांमध्ये मतभेद झाले तर भाजप युबीटीच्या 65 नगरसेवकांकडे पाहणार का? उद्धव ठाकरे भाजपला साथ देतील का? काँग्रेसची भूमिका या सगळ्यात काय असणार? भाजप नगरसेवक फोडणार का? हे पाहणं देखील या ठिकाणी महत्त्वाचं ठरणार आहे. मात्र तुम्हाला याबद्दल काय वाटतं? तुमचं मत, तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.